शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आज रायगडावर शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। कारण आता नवं चिन्ह मिळालेलं आहे शरद पवार गटाला। नवं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार रायगडावर जाऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। नव्या चिन्हाचं लॉन्चिंग केलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकांसाठीचं रणशिंग फुंकलं जाईल। आणखी अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून। ओंकार, काय नेमका आजच्या या दिवसभराचा सगळा कार्यक्रम असेल रायगडावरचा या नवीन चिन्हाच्या लॉन्चिंगसाठीचा? 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवारांना तुतारी फुंकणारा माणूस असं चिन्ह दिलं। या चिन्हाच्या ऑफिशियल लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडतोय आणि रणशिंग फुंकणार असल्याचं असं शरद पवारांनी सांगितलं। या संदर्भातला तसाच प्रोमो सुद्धा काल प्रदर्शित करण्यात आलेला होता। त्यामुळे नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घरोघरी हे चिन्ह जावं आणि मतदार आणखी जोडला जावा, या सगळ्यासाठी आता प्रयत्न होत आहे। त्याचमुळे रायगडावरती छत्रपतींच्या जी समाधी आहे या ठिकाणावर या कार्यक्रमाला सगळी सुरुवात होईल। यानंतर लोकसभा निवडणुका आहेत। लोकसभा निवडणुकांचे प्रचाराचा जो नारळ फोडायचा आहे तो आज कार्यक्रम आहे आणि सकाळी 10:10 बरोबर या कार्यक्रमाला सगळी सुरुवात होणार आहे। जी निश्चित, रायगडावर आणखी कुठल्या वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय? कुठली जाहीर सभा आहे? कोणकोणते नेते उपस्थित असतील? आजच्या कार्यक्रमात शरद पवार भाषण करतील, काही महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित असतील, ते सुद्धा भाषण करतील आणि त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होईल। आणि अर्थात शरद पवार जो सगळा प्रचार रॅलीला आता येणाऱ्या काळात सुरुवात करणार महाराष्ट्रामध्ये, त्याची ही सुरुवात म्हणावी लागेल। निश्चित, आणि शरद पवार कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शन करतायत त्याचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद ओंकार दिलेल्या माहितीसाठी।